येते आणि मीच बोलते. ए लवकर ये, चांगले 4-5 दिवस ये. रुपये 25,000. तो सूर्यभान त्याला नरक सुद्धा चांगला वाटला पाहिजे इतक्या यातना व्हायला हव्यात. त्या सगळ्यांना त्रास होतो तुमच्यामुळे. आणि म्हणून तुझ्याकरता जीव देऊही शकतो आणि जीव घेऊ सुद्धा शकतो. एकदाच माझ्या वकिलाची भेट करून द्या, मी तुम्हाला 15,000 रुपये देईन. माई, मी 4 दिवस आष्टीला जायचं म्हणते. ते काय तुझं तूच ठरवलंस. माझ्या माहेरी जायचं तर माझं मीच ठरवणार ना. सांगण्याची काही पद्धत. तेच तर करते. आणि मी नाही म्हटलं तर नाही, तुम्ही तसं नाही म्हणणार, कारण तुमचं खूप प्रेम आहे माझ्यावर. आणि जो जीवापलीकडे प्रेम करतो तो जीव देऊही शकतो आणि घेऊही शकतो. हो ना? बापरे, या जीव देण्याघेण्याच्या गोष्टी कुठून आल्या एकदम? सांगू माही ना? काय? कशाबद्दल बोलते ही हर्ष? माई, काल रात्री असा बरी. काय झालं काल रात्री? काल रात्री यांनी कविता केली होती. कविता? आणि हर्ष? काय रे, इतके दिवस हा गुण लपवून का ठेवलास आमच्यापासून? उशीर होतोय माई, मी निघतो. तुमच्याशी बोलतो नंतर फोनवर. सावरी, खरं सांग, काय झालं काल रात्री? काही नाही. मग काय म्हणताय आमचं पेशंट? दादा, मी अगदी हात टेकले त्यांच्या पुढे. अहो, लहान मुलं सुद्धा एवढा हट्ट करत नाहीत. सारखं माझ्या ऑफिसचं काय झालं असेल, माझी कामं पेंडिंग आहेत, दिवस रात्र एकच दोषा. मग काय तर दिवसभर 12 वाजलेले होते चेहऱ्यावर. हो, मग रुसल्यावरती जास्त गोड दिसतं असं त्या दिवशी म्हणलंच ते.
हो काय हे तुमचं जिभेला काही हाड दादांच्या समोर काय मग दादांसमोर तू माझी पिसं काढत होतीस ते. म्हणजे आईशी जसं पोट्ट्याला शाळेत सोडायला जातात तशी तू ह्याले बोटाला धरून इथं घेऊन आली म्हणायची. अहो दादा एवढासा चेहरा करून घरात बसले होते हा. मलाच बघवेना शेवटी पण मी सांगितलं एकट्यानं जायचं नाही. म्हणून या आली माझी बॉडीगार्ड म्हणून. आता दादा मला माणसाची काय भूताची सुद्धा भीती राहिली नाही. कळली कळली तुमची अक्कल. दादा तुमचं कामाचं चालू देत. न तू काय करते आता? घरी जाऊन संध्याकाळी बाळाला शाळेतून घरी न्यायला येणार का? आणि याचा डबा आणि वॉटर बॅग कुठं आहे? दादा तुम्ही सुद्धा काय हो तुझ्यामुळे दादा पण माझी मस्करी करतायत. करू देत. दादाच करतायत ना, दुसरं कोणी नाहीये ना. दादा मी इथेच थांबणार आहे. नाही म्हणजे तुमच्या कामात डिस्टर्ब नाही करणार. मी इथे कोपऱ्यात बसीन वाचत. हे बघ मला वेळ लागेल बरं का. लागू देत. हे बघा चांगलं जाडजूड पुस्तक आणलंय वाचायला आणि हे जर संपलं ना तर उद्या आणखी 2 घेऊन येईन. म्हणजे तू रोज येणार इथं? हो तुमचं काय म्हणणं आहे का? दादा तुमच्या कामाचं चालू दे. मी तुम्हाला अजिबात डिस्टर्ब करणार नाही. हो पण दुपारी यांना गोळ्या घ्यायच्या तेव्हा मात्र डिस्टर्ब करीना. तोपर्यंत मी तिथे वाचत बसते कोपऱ्यात. चला. राजा हा तुझं मागच्या जन्मीचं पुण्य थोर आहे भाऊ. खरं आहे दादा. कामाचं बोलूया का आपण? बोल. चल रे. ए चल. ए LLB काय लावलंय? काय चालवलंय? काय खेळ खंडोबा लावलाय तुम्ही माझ्या आयुष्याचा? ज्याच्या खुनाच्या आरोपाखाली मला बंद केलंय तो जिवंत फिरतोय, मजा मारतोय, मग मला का चढवतायत? साहेब मर्डरचा नाही पण हाफ मर्डरचा चार्ज आहे तुमच्यावर. अरे मग जामीन का मिळत नाही? किती चक्रा मारायच्या मी या कोर्टाच्या? साहेब त्या खैरमोडेच्या वकिलानं कोर्टाला सांगितलंय की तुमच्यापासून त्यांच्या जीवाला धोका आहे म्हणून. त्यामुळे आपल्याला जामीन मिळत नाहीये. अरे मग मी तुम्हाला काय वाटाणे सोलायला ठेवलंय का? काहीतरी करा, नाही तर माझे केस पांढरे होतील त्या जेलच्या 4 भिंतीत. समजलं काय? साहेब आपले प्रयत्न चालू आहे साहेब. तुमचे प्रयत्न केले. चला आता अख्खा दिवस तुमच्या मागे ओरडायला आपल्याला टाइम नाहीये. हा कावळा पण शिटायला लागलाय माझ्या तोंडावर. बघा जरा. हो सोडा ना. येतो ना मी. सोडा ना. चला मी अंतराला पाठवतो, तुम्ही दोघी बसा गप्पा हाणत. तोपर्यंत मी भात टाकतो, वरण करायला घेतो. साधाच बेत आहे आता. संध्याकाळी काहीतरी स्पेशल करेन. बाबा मी भात टाकतो, वरण करायला घेतो, संध्याकाळी स्पेशल काहीतरी करतो. हे सगळं काय चाललंय? मी असताना तुम्ही स्वयंपाक करणार आहात? इंट्रोड्युसिंग इंडियाज ग्रेटेस्ट कुक मिस्टर रघुनाथ मोहिते म्हणजे अंतराचे बाबा. बाबा अगं, डाळ खिचडी आधीही करायचो, आता त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन सुरू आहे. ताई तुला सांगू, तू किचन मध्ये गेलीस ना तुला कळणारच नाही तू किचन मध्ये आलीस का एखाद्या लायब्ररीत शिरलीस. एवढी पुस्तकं गोळा करून ठेवलीत त्यांनी पाककलेवरची. पण घोडे तुला लाज नाही वाटत? तू स्वतः पाय पसरून बसतेस आणि बाबांना स्वयंपाकाला लावतेस. बाबा याचं उत्तर तुम्ही देताय का मी देऊ? अगं, तिची परीक्षा चालू आहे ना, म्हणून म्हटलं मीच जेवण करतो. ठीक आहे, आता मी आली आहे ना, सगळा स्वयंपाक फक्त मीच करणार. अगं पण तू 2च दिवसाकरता इथं आलेस. ठीक आहे, 2 दिवस तर 2 दिवस मीच स्वयंपाक करणार. कुणीही स्वयंपाकाला हात लावायचा नाहीये, कळलंय? अगं पण तू आता प्रवास करून आली आहेस आणि बाबा मी AC गाडीतून आली आहे आणि मी स्वतः गाडी चालवलेली नाहीये, ड्रायव्हरनी चालवली. मीच करणार आहे स्वयंपाक. सावरे हं? चल मी तुला दाखवतो जेवण कसं करायचं ते. हा तुम्ही दाखवताय मला? बाबा मी आईच्या युनिव्हर्सिटीची पहिल्या बॅचची स्टुडंट आहे, ती सुद्धा मेरिट होल्डर. तुम्ही निवांत बसा,
जेवण झालं की मी हाक मारेन. ताई, बाबा जेवण करतात ना तेव्हा हाक मारायची गरजच लागत नाही, कारण त्यांच्या जेवणाच्या खमंग वासानेच कळतं की जेवण तयार आहे. हो, परीक्षा जवळ आली आहे ना, अभ्यासाला बसायचं गुपचूप. सावरे, आता काय? नाही कांदा बारीक चिर हा. तुला जमत नसेल तर मी तर आजच एक बातमी कळली. काय? त्या सूर्यभानच्या केसची आणखी एक तारीख पडली. आता काही महिने सडतोय तो जेलमध्ये. हे तुम्ही मला सांगताय उदापुरे? या तारखा पाडण्यासाठी वेळोवेळी माझ्याच अकाउंटमधनं पैसा जातो. बाकी काही म्हणा सर, शत्रूचा बंदोबस्त कसा करायचा हे तुमच्याकडूनच शिकायचं. त्या खैरमोडेला माहितीसुद्धा नसेल त्या सूर्यभाननं त्याचा कोथळा का काढला ते. आणि तो सूर्यभान आता जेलमध्ये वेडापिसा होऊन डोक्यावरचे केस उपटायला निघाला असेल. एक शत्रू संपला की दुसरा समोर उभा असतो उदापुरे. आणि यावेळेचा जो शत्रू आहे तो काही केल्या हटत नाहीये. त्याचाच वैताग आलाय मला. पांढरे, निघा. पांढरे जळवासारखा येऊन चिकटलाय माझ्या अंगाला. माझं रक्त शोषून शोषून बेजार करतोय मला. पण मी काहीही केलं तरी एकदा पांढरे गेला की काका काका करून धनाजीरावांना खिशात घालणं फार कठीण नाही मला. पण ही पांढरे नावाची धोंड ही मार्गातनं कशी बाजूला करू? बाबा, आपल्या शाळेतल्या वार्षिक परीक्षेचे पेपर फुटले म्हणे. तू वाचलंच वाटतं पेपरात. हो, नाही म्हणजे तशी आतल्या पानावरच आली बातमी. सकाळपासून तुम्हाला विचारीन म्हणत होते, पण तसं झालंय खरं. चौकशी सुरू आहे. ज्याने कोणी हा प्रकार केला ना त्याला शिक्षा तर होईलच. पण वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय, शाळेतलं वातावरण ह्यामुळे गडबड झालं आणि त्या गायद्यांच्या हातात तर कोलीतच सापडलंय. ते गायधनी सर अजून आहे तसेच आहेत वाटतं. अगं तू नाही बदललेस, मी नाही बदललो, त्यानेच बदलावं अशी अपेक्षा आपण का करावी, नाही का? ते आहेच. बरं ते जाऊ दे. तुला न्यायला जावई बापू येणार आहेत का? येणार असतील तर त्यांना एक दिवस राहा म्हणावं. ते कसे येतील बाबा? का? धनाजी काकांच्या मॉलचं काम सुरू आहे ना बाबा. दिवस दिवस मलाच त्यांचा चेहरा दिसत नाही. शेवटी मी कंटाळून इकडे निघून आले. बरं झालं आलीस ते. आपण सगळे किती दिवसांनी एकत्र बसून जेवतोय ना. सगळे कुठे आहेत अंतरा? आई असती तर. ताई, काय ग? चल, तू आजच आलीस म्हणून तुला माफ केलं मी. म्हणजे? अगं म्हणजे मी आणि बाबांनी एक ठराव पास केलाय की यापुढे या घरात आई असती तर असं कधीही म्हणायचं नाही. कारण 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 ती आहे, या घरातच आहे, या घरातल्या कणाकणात आहे.
तुळशीच्या वृंदावनात आहे. तिरी सांजेगा देवापुढे लावलेल्या दिव्यात आहे. ती आहे. ती आहे सावरे. ह्या घरात सर्वत्र आहे. त्यामुळे आई असती तर या वाक्याला या घरात बंदी आहे. बर ते जाऊ दे, पण आईच्या युनिव्हर्सिटीतल्या मेरिट होल्डरला बरं जमलंय जेवण, नाही का? काय अंतरा? हो. पण बाबा तुमची शाळा वेगळीच आहे ना, त्याची सर नाही यायला. हो, मग उद्यापासून तूच करत जा जेवण, तूच कर. भांडू नका. आईला नाव सांगे ना. भांडायचं नाही. जेवा 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 जेवा. तुझ्यापेक्षा मला जास्त चांगली भाजी करता येते. हो का? अरे बाबा, तुम्ही कधी सुधारणार? मी आल्याने थँक्यू साहेब. पुढच्या महिन्याची तारीख पडली आहे. पुढच्या महिन्यात अजून एक तारीख पडतो. तुम्ही काळजीच करू नका बघा साहेब. वकील साहेब, लागेल तेवढा पैसा होताची तयारी आहे माझी, पण त्या सूर्यभानला आहे तिथेच सडवा. लूट लागून मेला पाहिजे हरामखोर. माझ्यासारखा कर्तबगार वकील त्याची केस लढवत असताना दुसरं काय होणार? पुढची तारीख पडली की पुढचा हप्ता घ्यायला या. होय साहेब, अवश्य येऊ. सूर्यभान, सावरे, तू आलीस ना तर खूप बरं वाटतं. नेहा PSI ट्रेनिंगला गेल्यानंतर अंतरा सुद्धा एकटी पडली आहे. बाबा कशी आहे नेहा? तिची पत्र येतात वरचेवर. ही मुलगी नाव कमावणार, बघच तू. आणि अंतराने पुढे काय करायचं ठरवलंय ग्रॅज्युएशन नंतर? माहित नाही, मी काही बोललो नाही तिच्याशी. लहान आहे का अजून ती? हे बरं आहे बाबा. मी जेव्हा लहान होते तेव्हा घोडे 2 वर्षांनी मॅट्रिक होशील, घोडे पुढच्या वर्षी 12वी होशील, आणि ही घोडी ग्रॅज्युएट व्हायला आली तरी अंतरा अजून लहानच आहे. अगं, घरातलं शेंडे फळ असण्याचा हाच फायदा असतो. आणि मोठं होणं हा एक शाप असतो, हो ना बाबा? लहानपणी बरं असतं. आयुष्य एका छोट्याशा बागेसारखं असतं. हवं तिथे बागडावं, हवं तेवढ्या वेळ खेळावं. पडलं तरी मातीतच पडतो आपण, लागलं तरी फार फार तर काय थोडंसं खरचटतं. पण जसजसं वय वाढत जातं
नुसतंच या बागेचं वाळवंट होतं. हळूहळू. पण तुझ्या बाबतीत असं नाही म्हणता येणार. तू बागेतून सरळ राजमहालात गेलीस. एक राजकुमार आला आणि तुला भुरकन उडवून घेऊन गेला. हो. एक राजकुमार आला